नमस्कार सर, गुडघेदुखीसाठी आयुर्वेदिक तेलाने मालिश करणं खरंच उपयोगी आहे का? नमस्कार. गुडघेदुखी म्हणजे काय? तर बघा, हे माझ्या हातात स्ट्रक्चर आहे. आता हे आहे मांडीचं हाड आणि खालचं जे आहे तुमचं नडगीचं हाड. याच्यामध्ये दोन हाडं येतात. तर ह्या दोन हाडांच्या मध्ये काही कार्टिलेज आहे. गुडघे जे दुखतात ना, तर हे जे मधलं जे कार्टिलेज आहे हे झिजतं. गादी झिजणं असं म्हटलं जातं गुडघ्याची. कार्टिलेज म्हणजे काय? तर हे जे दोन हाडांची ज्या ठिकाणी जुळलेत त्याचं जे कुशनिंग आहे याला म्हणतात कार्टिलेज. बऱ्याच रुग्णांमध्ये स्पेसिफिक रुग्णांमध्ये कॅल्शियमची कमतरता येत राहते. अस्थिपोषक भावांचं पोषण होतच नाही किंवा आपल्या आहाराच्या चुकीचा आहार जातो आणि शरीराचं ते पोषण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की ह्या हाडांची झीज होते. नॉर्मली एक लक्षात घ्या, शरीरामध्ये आपण समजा दोन पेन जरी घेतले म्हणजे घासायला सुरुवात केली किंवा दोन धातू जर घासले तर ते झिजतात, बरोबर. पण हाडं ही दररोजच्या दररोज कंटिन्युअसली आपली वर्किंगमध्ये आहेत. हे पहा, पण हे होत असताना हे झिजत नाही. त्याचं कारण आपण जो आहार घेतो त्यापासून आहार रस तयार होतो. आहार रसापासून रस धातू, रक्त, मांस, मेदा, अस्थि, मज्जा आणि शुक्र. सगळ्यात शेवटी जे आहे ते आपल्या चेहऱ्यावर असणारं तेज किंवा ओज म्हणतो आपण त्याला. तर ज्या वेळेला रसात रक्त, रक्तात मांस, मांसात मेद, मेदात अस्थि, मज्जा, ह्या अस्थिमधले जे काही पोषक घटक आहेत अस्थि धातूच्या वृद्धी करणारे ते इथपर्यंत पोहोचतच नाहीत. कुठल्या तरी कारणानं त्याच्यामध्ये अडथळा येतात किंवा तुमची पचन क्षमता काहीतरी खराब झाली किंवा याचा अति प्रमाणात वापर होतो. अशा वेळी ही झीज होते. मग काय होतं? वापर झाला, जास्त झाला, झीज झाली म्हणजे काय झालं? वात वाढला. आयुर्वेद काय म्हणतो? वातस्य उपक्रम स्नेहन संवेदन संशोधन मृदू. म्हणजे काय? स्नेह. सगळ्यात पहिले काय आले? स्नेहन. लहान बाळाला आपण पहिल्यांदा काय करतो? तेलाची मालिश करतो. का? तर त्याची हाडं कमजोर असतात म्हणून. त्यामुळे कुठल्याही संधिवातामध्ये, कुठल्याही जॉईंट पेनमध्ये किंवा गुडघेदुखीमध्ये सगळ्यात पहिलं जी फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल तर तेल आहे. तेलानं त्याला अक्षरशः नाहू घाला. जेवढं जास्तीत जास्त तेल तुम्ही इथे जिरवाल तेवढ्या तुमच्या त्या पेशंटच्या वेदना कमी होतात. याच्यामध्ये काही स्पेसिफिक आयुर्वेदिक औषधी तेल आहे. आपलं वातग्न ड्रॉप आहे, सहचर तेल आहे, दारुंतर तेल आहे, जे आपण रेग्युलरली वापरतो. ही सगळी तेलं इथं आता आपण उपयुक्त ठरतात. दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त तेल मालिश नाही करायची, तर ती बस्तीद्वारे म्हणजे एनिमाद्वारे ती पोटात पण सोडली जातात, आतड्यामध्ये सोडली जातात. त्यामुळे ते ॲब्सॉर्ब होतात आणि ह्या अस्थिपोषक भावापर्यंत जाऊन पोचतात. इथपर्यंत पोचली की तिथल्या वेदना कमी होतात. त्याचं कारण बेसिक इथली झीज भरायला सुरुवात होते. त्याच्यामुळं तेल लावणं किंवा तेलाची मालिश ही फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट या संधिवाताच्या आजारामध्ये येते.